वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज नाशिक महानगरपालिकेवरती तिरडी आंदोलन आयोजित केलं होतं। अतिशय आक्रमकपणे आम्ही हे आंदोलन यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आणि या ठिकाणी अप्पर आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आहे की ज्यांच्या रस्त्याच्या अपघातांमुळे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यू झालेल्या लोकांच्या घरच्यांना कमीत कमी 50 लाख रुपयाची आर्थिक मदत झाली पाहिजे। त्याच पद्धतीनं त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। त्याच पद्धतीनं 3 वर्ष या ठिकाणी नगरसेवक नव्हते। महानगरपालिकाचा पूर्ण कारभार या मनीषा खत्री बघत होत्या। मनीषा खत्रींच्या काळात झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे मृत्यू झालेले आहेत असं आमचं म्हणणं आहे। म्हणून मनीषा खत्रींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर जे अपघात झाल्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांचा पूर्ण खर्च हा महानगरपालिकेने उचलला पाहिजे ही आमची तिसरी महत्त्वाची मागणी आहे। चौथी मागणी आमची आहे की 37,000 कोटी रुपये कुंभमेळ्याचा निधी नाशिकसाठी आलेला आहे। तो कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अखत्यारीत असताना 37,000 कोटीचं नाशिकमध्ये इतकं कंगाल वातावरण का आहे हा आमचा प्रश्न आहे। म्हणून आम्हाला जी माहिती भेटली की 15-15, 20-20% कमिशन घेतल्याशिवाय ठेकेच वाटल्या जात नाही आहेत। म्हणून ह्या ठेक्यांमधून ह्या कमिशनमधून मिळालेल्या पैशांची म्हणजेच गिरीश महाजनच्या बेनामी संपत्तीची चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर प्रमुख मागणी जी आहे की नाशिकमधला महापौर असेल, नाशिकमधला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असेल, नाशिकमधला साधा नगरसेवक असेल, याला जरी काही काम करायचं असलं ना साहेब तर त्याला निलेश बोरा आणि स्वप्नील ननावरेच्या दारावर गेल्याशिवाय यांचे कामं होत नाहीत। म्हणून ज्यांच्याकडून हे प्रशासन हलतं त्यांच्यासुद्धा बेनामी संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे। आमची सगळ्यात महत्त्वाची खड्ड्यांच्या संदर्भात मागणी आहे की 15 दिवसाच्या आत जर नाशिकमधले रस्ते हे खड्डेमुक्त झाले नाही तर याच्याही पेक्षा जास्त ताकदीनं वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल। बाळासाहेब म्हणजे पाठीमागं आम्ही पेपरला बातमी वाचली होती की ठेकेदारांकडे कामाची चौकशी करायला गेल्यानंतर नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करू अशी पेपरला बातमी आली। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहोत, आम्हाला कोणी नगरसेवक बनवलं नाही, त्याच्यामुळे आम्ही जाब विचारणार। आमच्याकडे जे पदं आहे ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले पदं आहेत, ते ठेवणं ते काढणं याचा सर्वस्वी अधिकार बाळासाहेबांचा आहे। त्याच्यामुळे आम्ही प्रश्न विचारायला घाबरत नाही। आणि माझी नगरसेवकांना विनंती असेल का भिगी बिल्ली म्हणून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्हीसुद्धा ठेकेदारांना प्रश्न विचारले पाहिजे आणि नाशिक हे शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त झालं पाहिजे। आणि शेवटचं छगन भुजबळ साहेब परवाच्या दिवशी पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले की आता आयुक्त प्रवीण गेडाम आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावरती वितरलं पाहिजे। अरे बाबा छगन भुजबळ साहेब, तुम्ही स्वतः महायुतीचे घटक आहात, तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात, सत्तेतला मर्यादा तुम्हाला गोड लागतो, म्हातारपणामध्ये जेल नको म्हणून तुम्ही तुमचा स्वाभिमान फुलेशाह आंबेडकरवादी विचार सगळे गुंडाळून ठेवून तुम्ही युतीमध्ये सामील झालात आणि आता तुम्ही अधिकाऱ्यांना सांगणार का तुम्ही रस्त्यावरती उचला। त्याच्यामुळे याच्यावरती बोलायचा अधिकार छगन भुजबळांना नाही हे सुद्धा मी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगतो। गिरीश महाजनांचं बाबतीत हेच म्हणणं आहे की नाशिकमध्ये जोपर्यंत गिरीश महाजन आहे तोपर्यंत नाशिकचा विकास होणार नाही। कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही लोकांचे जीव घेत आहात, नाशिकमध्ये वृक्षतोड करत आहात, नाशिकचा पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे, नाशिकचं टेम्परेचर जळगावच्या टेम्परेचरसारखं करून टाकलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गिरीश महाजन साहेब, आमच्याकडं पण आमदार निवडून येतात, आमच्याकडं पण मंत्री आहेत, आमच्याकडं नाशिक जिल्ह्यामध्ये 14-15 आमदार आहेत। एखाद्याकडं कॅपेबिलिटी नसल तर गिरीश महाजनांनी पत्र लिहून द्या बाबा यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही, हा नाशिकचा पालकमंत्री होऊ शकत नाही। तुम्ही जळगावहून इथं येऊन कारभार करणार। बरं, नाशिकची तुम्हाला भौगोलिक स्थिती माहिती नाही, नाशिकची सामाजिक स्थिती माहिती नाही, नाशिकची आर्थिक स्थिती माहिती नाही, तुम्ही जळगाववरून येऊन नाशिकमध्ये कारभार करण्यापेक्षा तुमच्या विश्वासातला एखादा माणूस इथं पालकमंत्री द्या आणि नाशिकचा कारभार सुरळीत करू द्या। थँक्यू। जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजीव गांधी भवन येथे तिरडी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या आंदोलनाची मागणी एकच आहे का नाशिक शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहे, ज्या खड्ड्यांमुळे आजचा नागरिक नाशिकचा त्रस्त आहे। अनेक ठिकाणी तुम्ही ज्या पण भागामध्ये जाईल त्या भागामध्ये खड्ड्यांनी इतकं नाशिक भरलेलं आहे का या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे। इथले मुलं असतील, शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, महिला असतील, अनेकांना या नाशिकमध्ये जी MIDC आहे तिथं जे रोजगार आहे त्यांनासुद्धा जाणे येण्याला या खड्ड्यांमुळे खूप त्रास होत आहे। आमची मागणी एकच आहे की ज्या खड्ड्यामुळे इथल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या लोकांना भरपूर अशी त्यांना मदत झाली पाहिजे। आणि जे खड्डे आज नाशिकमध्ये पडलेले आहे, ज्या उद्देश आमचा आहे की जे खड्ड्यांमुळे आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरले आहे त्याच्यासाठीच या खत्री मॅडमला, इथल्या आमदारांना, इथल्या खासदारांना आम्ही वंचित बहुजन आघाडीचं एकच सांगणं आहे का लवकरात लवकर जाग आली पाहिजे आणि
आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली तर याच्याही पलीकडे याच्याहीपेक्षा मोठं असं आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या नाशिक शहरामध्ये करणार आहोत. धन्यवाद. आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत नाशिक महानगरपालिकेवर प्रचंड असं आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाचा मेन उद्देश असा आहे की नाशिक हे खड्डेमय झालेलं आहे. याआधी नाशिकला सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक, संपूर्ण नाशिक म्हणून भारतभर प्रसिद्ध होतं. पण आज जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये खड्डेच खड्डे. तुम्ही कुठल्या पण भागात जा, पूर्व जा, पश्चिम जा, दक्षिण जा, उत्तर जा, तुम्हाला कुठेही खड्डे दिसतील. आणि हे खड्डे करण्यामागं महानगरपालिका आहे. मला सांगा, नाशिक जिल्ह्याला जवळजवळ 11 आमदार, खासदार आणि मंत्री लाभलेले आहेत आणि एवढी मोठी संख्या असताना सुद्धा नाशिक खड्डेमय होत असेल तर मला वाटतं की संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या जनतेने आज रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि महानगरपालिकेला अशा कडक शब्दामध्ये विचारलं पाहिजे की आमची काय चूक आहे. आमची ही चूक आहे का आम्ही नाशिकचे नागरिक आहोत? आमची ही चूक आहे की आम्ही इथले मतदार आहोत? की आमची ही चूक आहे की आम्ही जन्माला आलो? आम्हाला तुम्ही सांगावं की नाशिक जिल्हा हा भारतभर प्रसिद्ध असताना नाशिकला असे दिवस का यावे? मला सांगा, नाशिकमध्ये आज गरोदर महिला आहेत, बुजुर्ग लोक आहेत, येणारे जाणाऱ्यांची संख्या, कंपनी जाणारी लोक आहेत, महिला वर्ग आहेत, शाळेत जाणारी लहान मुलं आहेत. आज रोज जाताना एखाद्याचं कंबरडं मोडतं, कोणी गाडीवरून पडतं, कुणाचं ॲक्सिडेंट होतं, कुणी खड्ड्यात पडतं. याला जबाबदार कोण आहे? आजच्या डेटला नाशिकमध्ये जवळजवळ 20 मौत झालेले आहेत आणि याला जबाबदार कोण आहे? तर नाशिक महानगरपालिका. आणि आज आपण म्हणतोय की कुंभमेळा हा होणार आहे. मला सांगा, हा कुंभमेळा कोणासाठी होणार आहे? तर नाशिकची शोभा वाढावी म्हणून. पण जर तुम्ही नाशिकच्या लोकांचा जीव घेऊन हा कुंभमेळा मोठा करण्याचा तुमचा उद्देश असेल तर हा उद्देश वंचित बहुजन आघाडी साफपणे याला फडतवेल आणि इथून पुढे अशाच मोठ्या संख्येने आंदोलन करेल. आणि जे 20 लोक मेलेले आहेत, वंचित बहुजन आघाडीची ठाम मागणी आहे की जर तुम्ही ह्या 20 कुटुंबांना 50 लाख रुपये प्रति नाही दिले तर याच्या पुढे मोठ्या संख्येने हे आंदोलन नाशिकमध्ये उभारलं जाईल. बस कुंभमेळा होता, परंतु त्या कुंभमेळ्याचं नियोजन हे 3 ते 4 वर्ष अगोदर केलं जातं. युटिलिटीच्या नावाखाली या शहरामधली स्थानिक स्वराज्य संस्था जी येथील नागरिकांना सर्व सुविधा पुरवते, तिला न विचारता जर या शहरातील रस्ते खोदले जात असतील, या शहरामध्ये अनेक कामं केले जात असतील आणि महापालिकेला विचारलं जात नाही, याच्या सारखी शर्मेची गोष्ट कोणतीही नाही. आमच्या आजच्या आंदोलनात आम्ही प्रमुख मागणी केली म्हणजे 5 नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या वारसांना या नाशिक महानगरपालिकेनं या ठिकाणी नोकरीमध्ये सामील. प्रत्येकाच्या कुटुंबाला शासनानं 1-1 कोटी रुपये या ठिकाणी मदत ही आपण दिली पाहिजे अशी आमची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी. आज आम्ही तिरडी आंदोलन केलं. अरे आमचे 5 बंधू आज मृत्युमुखी पडले. आज या तिरडीवर प्रतिकात्मक रीतीने या महापालिकेचं प्रशासन, लोकप्रतिनिधी, या महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि या शहरात काम करणारे ठेकेदार यांची या तिरडीवर आज आम्ही अंत्ययात्रा या काही दिवसात पहिल्या या शहरातल्या सर्व नागरिकांना या शहरामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही. मी नाशिक शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो,